नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कालच मी पुण्याला जाऊन आलो आणि पण जाताना लोणावळाच्या घाटामध्ये अर्धा अर्धा तास थांबावं लागतं. ट्रॅफिक जाम होते. काय ह्या सगळ्या समस्या आहेत. आणि तरी लोक गाड्या फार वाढलेल्या आहेत, कंटेनर आहेत आणि ट्रक्स आहेत. त्यामुळे आता जाणं येणं फार 5 तास लागतात. काय तत्पूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तरी पण या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस गाडी 80च्या स्पीडनी चालवून तो स्पीड मेंटेन करावं लागतं. आणि टोल नाका आहे, टोल नाक्याला ब्रेक लावावं लागतं, थांबावं लागतं. त्याच्यानंतर तो प्लाझा आहे, फूड प्लाझा, त्या ठिकाणी तुम्हाला नाश्ता वगैरे जेवण पण करायला मिळेल. आणि पण खंडाळ्याच्या घाट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक जाम होतं. तो एका साईडने सोडतात आणि एक साईड बंद करून ठेवतात. असं न करता आता सरकारने लक्ष घालून आणखीन एक रस्ता बनवून द्यावा समाजासाठी, लोकांसाठी. काय तो हायवे आता फार जाम होत आहे आणि मुंबईहून पुण्याला पोचायला 5 तास लागतात. काय त्यात ओला आहे, ओलाच्या गाड्या ज्या आहेत आणि बरेचसे लोक आहेत. प्रत्येकजण आपलं जे काही प्रॉडक्ट आहे ते घेऊन जात असतो. काय तर व्हेकलशिवाय त्याला काही इलाज नसते. अशा वेळेला 5-5 तास लागतात. आणि आम्ही पुण्याच्या मेट्रोमध्ये प्रवास केला. मेट्रोमध्ये मेट्रो फार छान बनवलेली आहे. रामवाडी ते हे पुणे स्टेशन आणि पुणे स्टेशन ते फुगेवाडी असं त्यांनी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला पुणे स्टेशनला उतरता येतं. 20 रुपये अंदाजे 20, 25, 30 रुपये तिकीट आहे. तर त्यामुळे आता तुम्ही मेट्रोने पण प्रवास करू शकता. तर या सगळ्या गोष्टी आहेत पुण्याच्या. पण जाताना आपण आपल्याबरोबर साधनं सगळी घेऊन जावेत. आपण ट्रॅफिक जाम असल्याने मग तिथे फूड प्लाझामध्ये नाश्ता वगैरे करावा लागतो. काय तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे सरकारने यामध्ये फारच लोकांना उशीर होतो पोचायला पुणे स्टेशनला. त्यातच मॅरेथॉन लावल्यामुळे पुणे बंद होतं. तर अशा परिस्थितीत फार कठीण रिक्षा वगैरे कोण येत नाहीत. मग आम्हाला पेशंटला बघायला जायचं होतं आमच्या नातेवाईकाला. तर मग आम्हाला फार हालातमध्ये जावं लागलं असं तसं करून. तर यामुळे सरकारने आणखीन एक रस्ता बनवावा आणि लोकांचा प्रवास सुखकर करावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.